Start. So, good evening, everybody. आणि सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. We start a second session on our covering the systematic theology. आणि शिस्तबद्ध धर्मशास्त्र किंवा ईश्वर विज्ञान शास्त्राचा दुसऱ्या भागाचा आज आपण विचार करणार आहोत. And as I said last time, systematic theology is trying to find in the Bible everything that is said about one theme. आणि आम्ही गेल्या वेळेला पाहिलं की सिस्टमॅटिक थिओलॉजी शिस्तबद्ध धर्मशास्त्र म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या प्रत्येक विषयाचा प्रत्येक गोष्टींचा अभ्यास. आमेन. And of course, we do a kind of introduction because we don't have that many hours to spend. आणि आम्हाला फारसा वेळ नसल्यामुळे थोडक्यात आपण प्रस्तावना पाहिली या विषयाची. And with you, I will try to cover everything that is covered in the New Testament about the salvation. आणि तारणासंबंधी नव्या करारामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याकडे आपण पाहिलं. And the Greek word for salvation comes is soteria. आणि ग्रीक शब्द जो आहे तारणासाठी मूळ भाषेमध्ये वापरलेला तो सोक्रेरिया असा आहे. That's why this section is called soteriology. आणि म्हणून या विषयाच्या अभ्यासाला सोटेरिओलॉजी असं म्हटलं जातं. And the noun soter means savior. सोटे याचा अर्थ तारणारा, उद्धार करता. Really showing that we needed a savior. आणि त्याद्वारे आम्ही दाखवून देतो की आम्हाला तारणाऱ्याची आवश्यकता किंवा गरज आहे. Now the word communicates several ideas. That word soteria or salvation. आणि सोटेरिया ज्याचा अर्थ तारण असा आहे त्या शब्दामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत आहेत. Because there is more than just the salvation that is offered to us so that we can go with Christ in heaven. आणि आमच्या पापांची क्षमा होऊन आम्ही ख्रिस्ताजवळ स्वर्गामध्ये जावं एवढीच गोष्ट त्यामध्ये सांगितलेली नाही. सोटेरिया या शब्दाचा अर्थ त्याच्यापेक्षा खूपच विस्तृत आहे. आमेन. And once you have salvation, you have access to a lot of other possibilities. आणि एकदा का तुमच्या पापांची क्षमा झाली, तुमचं तारण झालं, तर प्रभू येशू ख्रिस्तानं देव केलेल्या अनेक गोष्टींशी तुमचा संबंध जडला जातो किंवा तुम्हाला त्या प्राप्त होऊ शकतात, मिळू शकतात. आमेन. And it's all included in the word salvation. आणि तारण या शब्दामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश आहे. So we find we have access to deliverance, we have access to healing, we have access to restoration when something is broken. आणि आमचं काही नुकसान झालं असं तर भरपाई करण्यासाठी त्यामध्ये आम्हाला मार्ग आहे. आम्ही आजारी असलो तर आरोग्यासाठी आम्हाला त्यामध्ये मार्ग आहे. आमचं नुकसान झालं असेल तर ते भरून देण्याची त्यामध्ये सोय आहे. आणि आमचं आत्मा, जीव, शरीर यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची तरतूद तारण या शब्दामध्ये देवानं केलेली आहे. आमेन. But it talks also about protection and preservation of what we have. आणि आम्ही जे आहोत आणि आमच्याकडे जे आहे त्याचं संरक्षण आणि ते टिकवून ठेवणं या विषयांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. And salvation is the total work of God through which he rescues humanity. आणि मानव जातीला सैतानाच्या पापाच्या मरणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी देवाची योजना तारणामध्ये सर्व प्रकारे पूर्ण झालेली आम्ही पाहतो. आमेन.
And he rescues humanity from the ruin of sin, the curse of the law, and the power of sin. आणि पापाच्या शापामधून पापामधून आणि नियमशास्त्राच्या शापामधून मानवजातीला सोडवण्यासाठी देवानं ही तारणाची योजना तयार केली. आमेन. And at the end, it saves us from eternal death. आणि शेवटी सार्वकालिक मृत्यू, ज्याचं पर्यावसन नरकामध्ये आहे, त्यापासून तारण आमचा बचाव करतं, आम्हाला सोडवतं. आमेन. And we can resume it. We have in salvation forgiveness, we have new life, we have reconciliation with God, and we have eternal glory. आणि मग तारणामध्ये काय आहे? आम्हाला आरोग्य आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, आमचा देवाबरोबर समेट आहे, आम्हाला देवाची शांती आहे. अशा अनेक गोष्टी तारणामध्ये अंतर्भूत आहेत. आमेन. And when we look at it, it's an incredible amount of work that God has done so that he could rescue us. आणि आमचा सैतानापासून, पापापासून, मरणापासून आणि नरकापासून बचाव करण्यासाठी देवानं जी ही तारणाची योजना आखलेली आहे. And salvation reveals also the character of God. आणि तारणामध्ये या सर्व गोष्टी अंतर्भूत असलेल्या आम्ही पाहतो. And the first character is God's love. आणि सर्वप्रथम आम्ही देवाची प्रीती यामध्ये पाहतो. Like in John 3:16, for God so loved the world that he gave his only son. योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर प्रीती केली म्हणून आपला एकुलता एक पुत्र दिला. But it reveals also God's grace, because in salvation we have nothing to do except saying yes to it. आणि देवाच्या प्रीतीबरोबर देवाची जी कृपा आमच्यावर मानव जातीवर आहे ती देखील आम्ही पाहतो. कारण तारणामध्ये आम्हाला कोणतीच गोष्ट करायची नाही. देवानं सर्व गोष्टी केलेल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आम्हाला त्या फक्त स्वीकारायच्या आहेत. आम्हाला फक्त होय म्हणायचं आहे. आमेन. And then it reveals God's holiness. आणि तारणामध्ये देवाची पवित्रता देखील आम्हाला दिसून येते. And because of his holiness, God cannot ignore sin. आणि देव पवित्र असल्यामुळे देव पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. And so salvation will deal with the sin completely. आणि तारण पापाचं पूर्ण उच्चाटन करण्यासाठी समर्थ आहे. आमेन. And there, in the concept of salvation, we see three phases. आता तारणामध्ये तीन गोष्टी किंवा तीन टप्पे आम्हाला दिसून येतात. आमेन. And they're talked about like the past, the present, and the future. आणि भूतकाळासाठीचं तारण, वर्तमान काळासाठीचं तारण आणि भविष्य काळासाठीचं तारण, अशा तीन गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. And the first phase is we have been saved. आणि पहिली जी गोष्ट आहे, आमचं तारण झालेलं आहे. And I can say that this aspect shows the sinner delivered from the wages of sin. आणि पापाचं जे वेतन आहे, मरण आहे, त्यापासून पापी व्यक्तीची सुटका यामध्ये आम्हाला दिसून येते. And everything has been accomplished. There's nothing that we can add. There's nothing that we should take away. We have been saved. आणि आमचं तारण झालेलं आहे. यामध्ये आता आम्हाला अधिक काहीही करण्याची गरज नाही. त्यामध्ये काहीही भरपाई करण्याची गरज नाही. त्यातून काही काढण्याची गरज नाही.
सर्व काही देवानं पूर्ण केलेलं आहे तारणाच्या योजनेमध्ये. आमेन. And Paul emphasized it is by grace that you have been saved through faith. It is not of your own doing. आणि इफिस 2:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे आमचं जे तारण आहे ते कृपेच्या द्वारे विश्वासानं झालेलं आहे. त्यामध्ये आमचा कोणताही प्रयत्न नाही, आमचा कोणताही यत्न नाही किंवा आमची कोणतीही गोष्ट त्यामध्ये अंतर्भूत नाही. हे सर्व काही देवानं येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलेलं आहे. आमेन. And the perfection of this salvation is such that the one who is delivered is declared saved for eternity. आणि तारणाचं वैशिष्ट्य हे आहे, ज्यावेळेला एक व्यक्ती देवाकडे येतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करतो, पश्चाताप करतो, त्यावेळेला देव त्याला सार्वकालिकतेसाठी तारण पावलेला आहे असं घोषित करतो. आमेन. And we know that the love of God, the grace of God, and the salvation is so profound that any sinners can be saved. आणि जगातला कितीही मोठा पापी असला तरीही देवाची प्रीती, देवाची कृपा त्याला त्याच्या सर्व पापांपासून शुद्ध करण्यासाठी त्याला आमंत्रण देते, तारणासाठी येशू ख्रिस्ताच्या मध्ये विश्वासामध्ये. आमेन. And what is something that sometimes we don't realize is that the moment we are saved, we pass from darkness to life. आणि ज्या वेळेला आमचं तारण होतं त्यावेळेला आम्ही सैतानाच्या अंधकारामधून देवाच्या प्रकाशामध्ये जणू काय प्रवेश करतो. And the life that we receive is eternal life, and it begins now. आणि आमच्यामध्ये देवाचं जीवन येतं आमच्या अंतःकरणामध्ये, आणि देवाच्या जीवनाची सुरुवात मग आमच्या अंतःकरणामध्ये सुरू होते सार्वकालिक जीवनासाठी. And Jesus says, whoever hears my word and believe has eternal life. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जो कोणी माझ्या शब्दावर, माझ्या वचनावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आमेन. And if we are in Christ and we stay with him, this life goes on and will go on until eternity. आणि मग जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आमचं तारण झालेलं आहे, तर हे देवाचं जीवन आमच्यामध्ये आहे आणि देवाचं जीवन आमच्यामधून व्यक्त होत असतं आणि सार्वकालिकतेपर्यंत ते जीवन आमच्यामध्ये राहणारच आहे. आमेन. And the Bible said there is no condemnation for those who are in Christ Jesus. आणि पवित्र शास्त्र रोमकराच्या पत्रामध्ये आम्हाला सांगतं की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. आमेन. So we are in Christ. We are secure in our salvation. आणि जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, तर आमचं तारण ख्रिस्तामध्ये सर्व काळासाठी सुरक्षित आहे. आमेन. And then we have that's it in the past. Now in the present, we are being saved. आता भूतकाळासाठी आम्ही बघितलं की आमच्या भूतकाळाच्या पापांची देवानं क्षमा केलेली आहे. आता वर्तमान काळासाठी काय? वर्तमान काळामधील आमचं तारण कशा प्रकारे होत असतं. आमेन. And that salvation that has been obtained through the work of Christ is active in the life of every believer. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हे वर्तमान काळातील तारण म्हणजे वर्तमान काळामध्ये त्यानं केलेल्या पापांची क्षमा त्याला प्राप्त होत असते. आमेन. And the work of salvation provides for us the possibility to overcome the active power of sin in our flesh. आणि आमच्या देहामधील, देहवासनामधील पापांवर विजय मिळवण्यासाठी देव आम्हाला मदत करतो
हेच आमचं रोजचं होणारं तारण किंवा वर्तमान काळातील तारण असं देखील आम्ही म्हणू शकतो. आमेन. And this phase of salvation is accomplished by the presence and the work of the Holy Spirit in the life आणि हे of believer. वर्तमान काळातलं तारणामध्ये पवित्र आत्मा आम्हाला आमच्या पापांवर विजय मिळवण्यासाठी सहाय्य आणि मदत करत असतो. आमेन. And Philippians 2, verse 12 and 13 talks about work out your salvation, for it is God who works in you. आणि फिलिपीकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचं तारण साधून घ्या असं त्या ठिकाणी संत पौल म्हणत आहे. आमेन. And what it meant by work out your salvation, it means that we need to grow, we need to let us be transformed, and we need to acquire spiritual maturity. आता आम्ही आमचं तारण साधून घ्या याचा अर्थ काय? परत आम्ही तारणासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं का? तसं नाही. आम्ही आत्मिकतेमध्ये वाढलं पाहिजे, आम्ही देवाच्या वचनामध्ये वाढलं पाहिजे, आम्ही विश्वासामध्ये वाढलं पाहिजे, देवाबरोबरच्या घनिष्ठ सहवासामध्ये वाढलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आमेन. And then there is the third phase, and that is we will be saved in the future. आणि तिसरा टप्पा आहे की भविष्य काळामध्ये आमचं तारण होणार आहे. And that means that a believer will be saved from the presence of sin. आणि त्याचा अर्थ की प्रत्यक्ष पापाच्या सहवासापासून विश्वासणाऱ्यांची सुटका होणार आहे, मुक्तता होणार Because आहे. he will give us a glorified body, promised to all those who put their trust in him. आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण पावलेले आहेत अशा सर्व विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूचं दुसरं येणं होईल, त्यावेळेला प्रभू येशू सारखेच गौरवी शरीर प्राप्त होतील आणि त्यानंतर पापाचा आणि त्यांचा कधीही आमनासामना होणार नाही. पापापासून ते कायमचे मुक्त होतील. आमेन. So we will be then transformed into the image of Christ. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनू, ज्या वेळेला आम्हाला ख्रिस्तासारखं नवीन दैवी शरीर प्राप्त होईल. आमेन. And First John says, when he appears, we shall be like him. पहिले योहानमध्ये आम्ही वाचतो की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल त्यावेळेला आम्हाला ख्रिस्तासारखं शरीर प्राप्त होईल आणि आम्ही सर्व विश्वासणारे त्याच्या सारखं बनू. आमेन. And in that final stage of salvation, we find resurrection, glorified body, and then eternal fellowship with God. आणि मग या तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आणि पुनरुत्थित आम्हाला शरीर प्राप्त होईल, नवीन शरीर प्राप्त होईल, ख्रिस्तासारखं शरीर आणि सार्वकालिक जीवन, आणि आम्ही नेहमी ख्रिस्ताच्या सहवासामध्ये सार्वकालिकतेमध्ये राहू शकू. आमेन. I don't think a man existed that could come up with such a salvation for humanity. आणि अशा प्रकारचं तारण मानवासाठी इतर कोणत्याही ठिकाणी मला तर आढळलेलं नाही. Because salvation is the work of God. कारण तारण हे संपूर्ण 100% देवाचं कार्य आहे, ही देवाची योजना आहे. आमेन. And it is something that only him can accomplish. आणि फक्त देवच ही तारणाची योजना पूर्ण करू शकतो. आमेन. It is the gift of God and it is not the result of works. आणि कोणत्याही कर्मकांडाने मनुष्याला तारण प्राप्त होत नाही. तारण ही केवळ देवाची मानवाला दिलेली मोफतची देणगी असं आहे.
Amen. Paul talks about it as the unsearchable riches of Christ. आणि संत पाऊल आपल्या पत्रामध्ये ख्रिस्ताचे अवर्णनीय ऐश्वर्य किंवा संपत्ती असं त्याचं वर्णन करतो तारणाच्या विषयासाठी. And those riches of Christ is like an ocean. हा, आणि हे जे ऐश्वर्य आहे, ख्रिस्ताची ही जी संपत्ती आहे, ती एखाद्या महासागराप्रमाणे आहे. And the more we explore what Christ has done for us, the more we realize it has no end. हा, आणि जसा एखाद्या महासागराच्या तळ आम्ही शोधायला जातो, त्यावेळेला जितकं आम्ही खोलवर जातो, तितकं ते अधिक आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडतात. त्याचप्रमाणे तारणाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी तारणासाठी जे काही केलेलं आहे, हे आम्ही पाहत जाताना आम्हाला अधिक आणि अधिक आणि अधिक गोष्टी त्यामध्ये सापडतात, की प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्या तारणासाठी केलेल्या आहेत. आमेन. And salvation is a finished work. Christ on the cross said, "It is finished." आणि ज्या वेळेला प्रभू येशू वधस्तंभावर होता, त्यावेळेला त्यानं उद्गार काढला की पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ मानवाच्या तारणाची योजना जी देवानं आखलेली होती, ती पूर्ण झालेली आहे. आता त्यासाठी कोणतंही कार्य करण्याची गरज नाही. आमेन. But we can see that around those words, "it is finished," there is a lot that has been happening. पण पूर्ण झालेलं आहे या शब्दाकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो, त्याच्या मागे अनेक गोष्टी आम्हाला आढळतात. आमेन. Now, salvation is necessary. आणि तारण हे का मानवासाठी आवश्यक होतं? Because there is a barrier existing between God and humanity. कारण पापामुळे पवित्र देव आणि पापी मानव यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता, आडभिंत निर्माण झालेली होती. आमेन. And the first one I just talked about this is the holiness of God. God is perfectly holy, and holiness cannot ignore sin. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देव पवित्र 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 आहे, पूर्णपणे पवित्र आहे, आणि देव कुठल्याही प्रकारचं पाप सहन करू शकत नाही किंवा त्या पापाला मंजुरी देऊ शकत नाही. आमेन. And whatever we try to do, we cannot take away that barrier of the holiness of God. आणि पापी मानव आणि पवित्र देव याच्यामध्ये पापामुळं उभी राहिलेली आडभिंत मानवांच्या कोणत्याही प्रयत्नानं कर्मकांडाने ती दूर होऊ शकत नाही, नाहीशी होऊ शकत नाही. आमेन. And then the second barrier is human sin. दुसरा मोठा अडथळा म्हणजे मानवामध्ये असलेलं पाप. And that's because the Bible says all have sinned and fall short of the glory of God. आणि रोमकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. आमेन. Now there are several aspects related to sin. पापाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहावयास मिळतात. The first one is called the imputed sin. आणि पहिली जी आहे त्याला इम्प्युटेड सिन, पाप असं म्हटलेलं आहे. Because in Adam, who was the first of our race, the whole human race has sinned. आता आदाम जो आमचा मूळ पुरुष होता त्यानं पाप केलं, आणि आदामाच्या मुळे सर्व मानव जातीमध्ये हे पाप आलं, आणि आम्ही प्रत्येक जण जन्मताच पापी ठरलो. म्हणजे जन्मताच आमच्यामध्ये असणारं पाप. आमेन. And because we are born from a mother and a father, we inherit that sin. आणि
दोन्ही पापी व्यक्तींच्या मुळे आमचा जन्म झाल्यामुळे आमच्यामध्येही जन्मताच ते पाप आलेलं आहे. आमेन. And as soon as we are born, our parents transmit to us that gene of the sin. हा. आणि मग ज्या वेळेला आमचा जन्म होतो तो आमचा जन्मच पापामध्ये आहे आणि मग आमचं जीवन पापामध्येच पुढं वाढत आणि वाढत जातं. And this is something we cannot do anything against it. आणि हे आमच्यामधलं पाप काढून टाकण्यासाठी काहीही प्रयत्न केले तरी ते मानवाला शक्य नाही. So we have the imputed sin because of what Adam and Eve did. आणि आमचे मूळ पुरुष आदाम हवा यांनी केलेल्या पापामुळे आम्ही मानव म्हणून जन्मताच पापी आहोत आणि या पापापासून सुटका होण्यासाठी आम्हाला काहीही केलं तरी त्यातून सुटका प्राप्त होणार नाही. हे जन्मताच असणारं पाप असं आहे. आमेन. And then we have inherited sin, which we become through our parents. आणि हे पाप आमच्या वाडवडिलांपासून किंवा आई वडिलांपासून आमच्यामध्ये आलेलं आहे. आमेन. And then we have the third one, which is personal sin. आणि तिसरा प्रकार म्हणजे वैयक्तिक पाप. And this is what everybody does, sometimes with knowing, sometimes without knowing. We all the time, we are inclined to sinning. आणि जन्मताच आम्ही पापी असल्यामुळे म्हणजे आमचा स्वभाव पाप स्वभाव असल्यामुळे आमची जशी वाढ होती लहान बाळाची तसं तसं आम्ही पाप करण्यासाठी प्रवृत्ती होतो. आमचा पापी स्वभाव असल्यामुळे आमची वाढ होताना आम्ही पाप करण्यासाठी प्रवृत्त होतो. आमेन. And then that is the second barrier, our position as a sinner. And there is nothing we can do. The best work, the best attitude, the best motivation will never take away that barrier of sin. आणि आमच्या वाडवडिलांपासून जन्मताच आमच्यामध्ये असणारं पाप जगामधील कोणतंही धर्मकृत्य, कोणतंही सत्कृत्य, कोणतंही पुण्यकृत्य किंवा कोणतंही चांगलं काम करून आम्हाला दूर करता येणार नाही. आमेन. And the third barrier is the wages of sin. आणि तिसरा जो अडखळा आहे पवित्र देव आणि पापी मानव यांच्यामधला की पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी. Whether it is imputed sin, whether it is inherited sin or personal sin, we have to pay for the sins that we have committed. आणि मग आमच्या वाडवडिलांपासून जन्मताच असणारं आमच्यामध्ये पाप असावं किंवा आम्ही मुद्दाम केलेलं पाप किंवा आमच्या स्वभावानं कळत न कळत होणारं पाप, प्रत्येक पापाची ही मजुरी ठरलेली आहे किंवा पापाचे परिणाम ठरलेले आहेत. ते प्रत्येकाला चुकवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका नाही. आमेन. Now, it will be something if once we realize we are a sinner and then we said, okay, now I'm going to pay for my sin and the wages of sin is death. I'm going to die for my sin. आणि कोणी म्हणू शकेल ठीक आहे, आता मला समजलेलं आहे मी पापी आहे आणि पापाचं वेतन किंवा पापाची मजुरी मरण आहे. चला आता मी मरणाला तयार आहे आणि माझ्या मरणाद्वारे मी ही पापाची मजुरी चुकवायला तयार आहे. You know, like someone commits a crime and then goes in jail for a few years and then he comes out and he is free from the guilt of having committed a crime. आणि एखादा व्यक्ती गुन्हा करतो आणि कोर्टामध्ये त्याला शिक्षा होते काही वर्षाची आणि काही वर्ष तुरुंगात घालवून तो बाहेर येतो आणि मग त्याच्यामध्ये जी अपराधीपणाची भावना असते ती जणू काही निघून जाते की त्याला वाटतं की आपण अपराध केला, आपण गुन्हा केला, पण त्याची शिक्षा आपण भोगलेली आहे. आमेन.
But once we would die for our sin, the human possibility cannot bring us back to life. पण पापाचं वेतन जे मरण आहे आणि पापासाठी एखादा व्यक्ती स्वतःच्या पापासाठी जर मरण पत्करायला तयार असेल तर त्याला परत मानवी जीवनामध्ये येण्याचा कोणताही चान्स नाही किंवा संधी नाही. त्याचा शेवट मग नरकामध्येच होणार. आमेन. And this is what brings us to the fourth barrier, is that once death takes us, it doesn't free us. आणि मग हा जो पहिला अडथळा आहे पवित्र देव आणि पापी मानव यामधील, पाप आम्हाला देवापासून दूर ठेवतं आणि आमच्या कोणत्याही प्रयत्नानं आमच्यामधलं असलेलं पाप आम्ही दूर करू शकत नाही, त्याच्यापासून आम्ही सुटका मिळवू शकत नाही. And we are pulled into the spiritual death. आणि पापामुळं आमचा जणू काय आत्मिक मृत्यू झालेला आहे. आत्मिक रीतीने आम्ही मेलेले आहोत किंवा आमचा आत्मा मेलेला आहे किंवा निष्क्रिय झालेला आहे, जो देवाबरोबर संबंध ठेवू शकत नाही. आमेन. You know, that's why Christ came, because he knew we were completely and eternally lost. आणि देवाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं की पापामुळे आम्ही सार्वकालिकरित्या देवापासून दूर गेलेले आहोत, हरवलेले आहोत, आम्ही नरकाच्या मार्गावर आहोत. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त मानव बनून या पृथ्वी तलावर आला, आमची पापापासून आणि मरणापासून आणि नरकापासून सुटका करण्यासाठी. आमेन. You know, that's why Christ died. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. And you know, he was without sin. प्रभू येशू ख्रिस्त कुमारी मरियेच्या उदरी जन्म घेतलेला, पण त्याचा जन्म पवित्र आत्म्याने असल्यामुळं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं. तो निष्पाप होता, निष्कलंक होता. आमेन. Death has power over us. मरण आमच्यावर जणू काय सत्ता गाजवतं, कारण पापाचं वेतन मरण आहे आणि मरण जणू काय आमच्यावर राज्य करतं. But death had no right over Christ because he was without sin. पण प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप असल्यामुळे पापाचा आणि मरणाचा कोणताही अधिकार प्रभू येशू ख्रिस्तावर नव्हता. आमेन. And only the one who has sinned pays the wages of sin. आता पापाचं वेतन, पापाची मजुरी कोण भरून देऊ शकतो? ज्यानं कधीही पाप केलेलं नाही, जो निष्पाप आहे, असा व्यक्तीच पापाची मजुरी, पापाचं वेतन किंवा पापाची खंडणी भरून देऊ शकतो. आमेन. To bring us salvation, Christ without sin took upon himself all the sin of humanity. आणि आम्हाला मानव जातीला पापापासून मुक्त करण्यासाठी निष्कलंक निष्पाप असलेल्या प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व मानव जातीचं आमचं पाप स्वतःवर घेतलं. आमेन. But because he was without sin, death could not hold him. पण प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप असल्यामुळे मरण त्याला जखडून ठेवू शकलं नाही, बांधून ठेवू शकलं नाही. So in his death, he took us with him. प्रभू येशू ख्रिस्तानं मरणाच्या वेळेला आमचं सर्व पाप स्वतःवर घेऊन ते वाहून नेलं. आमेन. But since he was not a sinner, he could not stay in the death, and that's why he rose the third day. पण प्रभू येशू ख्रिस्त निष्पाप असल्यामुळे, त्याच्या स्वतःमध्ये कोणतंही पाप नसल्यामुळे मृत्यू त्याला बांधून ठेवू शकला नाही, जखडून ठेवू शकला नाही. म्हणून तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला.
त्याचं पुनरुत्थान झालं. आमेन. And since we have died with him, and we are sinners, but he was without sin, we rose with him to life. प्रभू येशू ख्रिस्त मेला त्यावेळेला आमचं पाप त्यांना आपल्यावर घेतलं. आम्ही जणू काय त्याच्याबरोबर मेलो. प्रभू येशू ख्रिस्ताला पुरलं गेलं, आम्हालाही त्याच्याबरोबर पुरलं गेलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला मरणातून पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला, आम्हीही त्याच्याबरोबर पुनरुत्थित झालो. पण आमचं पाप प्रभू येशू ख्रिस्तानं गाडून टाकलं त्या कबरेमध्ये जणू काय. आमेन. And what we could never have accomplished from ourselves, through Christ, we rose with him to a new life. आणि मग पापरहित अशा नव्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा आरंभ झाला. त्यालाच आम्ही नवी उत्पत्ती म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्तानं हे सर्व काही केलं जे कोणत्याही मानवाला कधीही शक्य झालं नसतं, पापापासून सुटका करून घेण्यासाठी. आमेन. I hope I was not too difficult to explain a little that concept. So salvation is to be reconciled with God. आता तारण म्हणजे सोप्या भाषेमध्ये पवित्र देव आणि पापी मानव याच्यामधली आडभिंत जी पापाची होती, प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर ती दूर केली आणि मानवाचं पाप दूर केलं. आता मानव नीतिमान बनलेला आहे. आता मानव देवाजवळ जाऊ शकतो, देवाशी संधान बांधू शकतो, देवाशी नातेसंबंध जोडू शकतो. आमेन. Because the work of Christ dying for us and rising up and taking us with him has been accepted by God. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आमचं सर्व पाप वाहिलं, आमच्या सर्व पापांची शिक्षा देखील झेलली आणि तो मरण पावला, मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्यानं सर्व मानव जातीच्या पापावर एक तोडगा किंवा उपाय काढला त्याच्यावर विश्वास ठेवण्यामुळे. आणि देवानं हे मान्य केलं असं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं. आमेन. And reconciliation is bringing harmony where disharmony existed. आणि समेट म्हणजे पापी मानवाचा पवित्र देवाबरोबर पुन्हा नातेसंबंध निर्माण होणं, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाद्वारे शक्य आहे. आमेन. And there is a change in the sinner's character from being an enemy of God to becoming close and friend with God. पूर्वी ज्या वेळेला मानव पापामध्ये होता त्यावेळेला तो सैतानाच्या अधिपत्याखाली होता, अंधकारामध्ये होता आणि जणू काय देवाचा शत्रू होता. पण आता त्याचं तारण झाल्यामुळे, त्याच्या पापांची क्षमा झाल्यामुळे आता तो देवाच्या राज्यामध्ये आहे, प्रकाशामध्ये आहे, तो देवाच्या कुटुंबामध्ये आहे, देवाचा मित्र आहे किंवा देवाचं लेकरू आहे. आमेन. And Romans says, while we were enemies, we were reconciled to God through the death of his son. आणि रोमकराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे संत पौल तो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, जेणेकरून त्यानं आमचा पवित्र देवाबरोबर समेट केला. आमेन. Now, something that we maybe don't realize is that the initiative of reconciliation doesn't come from the part of man. आणि यातून आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की देवाबरोबरचा समेट करण्यासाठी देवानं प्रथम पुढाकार घेतलेला आहे आणि मानवानं फक्त देवाच्या या तारणाच्या कार्यामध्ये फक्त सामील झालं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे आणि होय म्हटलं पाहिजे. आमेन. Reconciliation is God's initiative. आणि समेटाची ही प्रक्रिया देवापासून, स्वर्गापासून सुरू झालेली आहे. देवानंच मानवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम पुढाकार घेतलेला आहे. आमेन.
God was in Christ reconciling the world to himself. आणि देव ख्रिस्ताच्या द्वारे जगाचा स्वतःशी समेट करत होता. आमेन. God was not the enemy, humanity was. आणि देव आमचा शत्रू नव्हता, मानव जातीचा शत्रू नव्हता. And yet it is God who provides the solution. आणि आम्ही जरी पापामुळे देवाचे शत्रू असे होते, तरी देखील देवानं आमच्या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तयार केला आणि आम्हाला तारणाचा मार्ग, स्वर्गाचा दरवाजा मोकळा करून दिला. आमेन. And you know what is incredible is that because of Adam, we have been imputed sin in our life. आणि यात अद्भुत गोष्ट कोणती आहे तुम्हाला माहित आहे का? की आमचा पूर्वज आदामामुळे आम्ही जन्मताच या जगामध्ये पापी असे जन्मलेले होतो. Now, because of Christ, his righteousness has been imputed to us. आता एका माणसानं आदामानं पाप केल्यामुळे आमच्यामध्ये पाप आलं, पण एकच व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त त्याने वधस्तंभावर आमचं पाप वाहून नेल्यामुळे आम्हाला आता त्याचं नीतिमत्व प्राप्त झालेले आहोत. आम्ही आता देवाची नीतिमान लेकरे आहोत. आम्ही आता पापी असे नाही, आमचं तारण झालेलं आहे. आमेन. Now, there is that incredible salvation. आणि तारणाची हीच अद्भुत गोष्ट आहे. But he doesn't stop there, or salvation doesn't stop just about the fact that I say yes and that everything is okay. आणि फक्त पापांची क्षमा, देवाबरोबरचा समेट आणि स्वर्गात प्रवेश एवढ्या पुरतच तारण थांबलेलं नाही. Once we are reconciled with God, he will start transforming us into the image of his son. एकदा आमचा देवाबरोबर समेट झाल्यानंतर देव आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं, त्याच्या स्वभावासारखं बनवतो. आमेन. And several key biblical aspects explain how salvation works through us. आणि आमच्यामध्ये तारण कशा प्रकारे कार्य करतं, आमची वाढ करण्यासाठी, ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळून येतं. And I cannot go into detail of those words, but there are several words that talk about what salvation contains. आणि तारणामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, त्या सगळ्या गोष्टी वेळेअभावी मला तुमच्या पुढे मांडता येणार नाहीत. पण तारणामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत, एवढंच मी तुम्हाला सांगते. And the first one of those words is propitiation. आणि पहिला जो शब्द आहे प्रोपिशिएशन. And that's it's God's holiness and anger towards sin. आणि देवाचा पापावर असलेला क्रोध त्याद्वारे प्रगट होतो. And through Christ's sacrifice, the justice of God was completely satisfied. आणि पापावर असलेला देवाचा क्रोध प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर सर्व मानवजातीचं पाप घेतल्यामुळं देवानं तो पापावर असलेला क्रोध वधस्तंभावर ख्रिस्तावर ओतला आणि ख्रिस्तानं तो सर्व क्रोध देवाचा वधस्तंभावर सहन केला. आमेन. By virtue of the death of Christ, God accepts that man be reconciled with him. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बदलीच्या प्रायश्चित्ताच्या कार्यामुळेच देव मानवाला स्वतःबरोबर समेट करण्यासाठी बोलावतो आणि मानवाला
कीर्तिमान घोषित करतो. आमेन. And then we have redemption. आणि त्यानंतर उद्धाराचं कार्य आहे. And that's redemption is that part of salvation which deal with the problem of sin. आणि तारणाच्याच योजनेमध्ये ही उद्धाराची बाब आहे आणि किंमत मोजून देणे असा त्याचा अर्थ आहे. आमेन. Man is portrayed in the Bible as imprisoned and enslaved by sin. आणि पवित्र शास्त्रामध्ये मनुष्य पापाचा गुलाम किंवा पापाचा बंदिवान असं घोषित केलेलं आहे. आमेन. And redemption is the Greek word that talks about someone who buys a slave in a marketplace. आणि रिडेम्पशन किंवा उद्धार मूळ भाषेमध्ये त्याचा अर्थ आहे की एखाद्या गुलामाला किंमत देऊन पैसे देऊन विकत घेणे. And the slave was taken or free because a price had to be paid. आणि मग एखाद्या गुलामाला त्याची किंमत मोजून मुक्त करणे किंवा त्याची सुटका करणे, त्याला स्वतंत्र करणे. And our salvation, our redemption, the fact that we were enslaved, Christ is going to come and pay the price for us. आणि आम्ही पापामध्ये सैतानाच्या बंधनामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपल्या रक्ताचं मोल देऊन, रक्ताची खंडणी देऊन किंवा रक्ताची किंमत देऊन आम्हाला सैतानाच्या बंधनातून, पापाच्या बंधनातून मुक्त केलं, आमची सुटका केली, असा याचा अर्थ आहे. आमेन. And the price that was paid was the blood of Christ. आणि कोणती किंमत ख्रिस्तानं मोजली आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी? त्याच्या अनमोल पवित्र रक्ताची. आमेन. And then we have the word atonement. आणि त्यानंतर एक शब्द आहे तारणाशी संबंधित, अटॉनमेंट किंवा प्रायश्चित्त. Is the work of reconciliation that has to do with the payment of the debt that is demanded by the law. आणि नियमशास्त्रानुसार पापासाठी असलेली जी योजना आहे किंवा तजवीज आहे किंवा नियम आहे तो पूर्ण केलं किंवा ते भरून देणं. And in the Old Testament, the sacrifice symbolically covered sin. जुन्या करारामध्ये प्रत्येक वर्षी इस्रायल लोकांना त्यांच्या पापांसाठी अर्पण करावं लागत असे. कोकऱ्याचं रक्त वेदीवर सांडावं लागत असे आणि या प्राण्यांच्या रक्ताद्वारे त्यांचं पाप नाहीसं होत नव्हतं, फक्त ते कव्हर होत होतं, त्या वर्षासाठी झाकून टाकलं जात होतं. आमेन. And this is the word in Hebrew that is called kippur. आणि हिपू असा इब्री भाषेतील शब्द आहे. And this is the word that covers, the sacrifice is going to cover the sin of people, the personal sin, but the sin as a nation too. आणि मग इस्रायल लोक दरवर्षी हा सण साजरा करत, ज्याला प्रायश्चित्ताचा दिवस म्हणत, आणि त्याला इब्री भाषेमध्ये योम किपूर असं म्हटलेलं आहे की जणू काय पाप झाकण्याचा सण. एक वर्षासाठी त्यांचं पाप झाकलं जायचं आणि प्रत्येक वर्षी त्यांना हे अर्पण द्यायला लागायचं. प्रत्येक वर्षी त्यांचं पाप झाकलं जायचं आणि त्याला ते प्रायश्चित्ताचा दिवस असं म्हणून पाळायचे. आमेन. But in the Old Testament, the covering of the sacrifice covered the sin but did not remove the sin. पण जुन्या करारामध्ये प्राण्यांच्या कोकऱ्यांच्या रक्तामुळं इस्रायल लोकांचं पाप झाकलं जायचं, ते त्यांच्यापासून नष्ट केलं जायचं नाही, दूर केलं जायचं नाही.
हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. And the only sacrifice that will remove sin is the sacrifice of Christ. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याच रक्ताद्वारे पाप मानवापासून दूर करण्याची योजना देवानं आखली होती. प्राण्यांचं रक्त मानवाचं पाप नाहीस करू शकत नाही, दूर करू शकत नाही. केवळ देवाच्या पुत्राचं पवित्र रक्त मानवाचं पाप मानवापासून नाहीस करू शकतं, दूर करू शकतं, त्याला नीतिमान बनवू शकतं. आमेन. And that's what we have, that we could not save ourselves. And that's why we needed someone to make substitution, to take our place. आणि म्हणून प्राण्याच्या रक्ताद्वारे पाप मानवापासून नष्ट न झाल्यामुळे मानवाचे प्रयत्न पाप दूर करण्यासाठी अपुरे असल्यामुळे मानवाला कोणातरी व्यक्तीची गरज आहे, कोणत्या तरी तारणाऱ्याची, उद्धारकर्त्याची गरज आहे. आमेन. And Christ, the Lamb of God, will be made sin in our place and die the death that was to be ours. आणि आम्ही पापी असल्यामुळे आम्ही मरायला पाहिजे होतं आमच्या पापासाठी, पण ख्रिस्त आमच्या पापासाठी देवानं निवडलेला देवाचा कोकरा म्हणून आमचं सगळ्या मानवजातीचं पाप घेऊन वधस्तंभावर मरण पावला. आणि त्यानं आम्हाला पापक्षमेचा, मुक्तीचा आणि नीतिमत्तेचा मार्ग मोकळा केला. पवित्र देवाबरोबर आमचा समेट केला. आमेन. Jesus was treated as if he were a sinner so that we could be treated as righteous. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देवानं वधस्तंभावर पापी म्हणून गणलं. पापाची शिक्षा त्याला दिली, पापाचा क्रोध त्याच्यावर ओतला, यासाठी की आम्ही जे पापी होतो त्यांना देवानं नीतिमान ठरवावं, त्याची लेकरं बनवावं. आमेन. And after all that salvation has been brought to her, it will bring incredible result in the life of a believer. आणि मग तारणामध्ये या अनेक गोष्टी समाविष्ट असल्यामुळे तारणाद्वारे विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अद्भुत बदल घडून येतो. आमेन. And it is the work of regeneration. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे आणि हे नवीन जन्माचं कार्य आहे. आमेन. By the new birth, the natural man receives a new life, which makes him a new man. आणि नवीन जन्माच्या द्वारे जो नैसर्गिक मनुष्य आहे त्याला नवीन जीवन, देवाचं जीवन किंवा सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आणि तो नवीन व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बनला जातो. आमेन. And we have that incredible privilege to be able to be born again. आणि म्हणून हा नवीन जन्म घेण्याची सुविधा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे देवानं प्रत्येक जगातील मानवासाठी मोकळी केली, त्याला संधी देण्यात आलेली आहे. आमेन. And after the regeneration, we have the justification. आणि त्यानंतर आम्हाला नीतिमान ठरवलं जाणं, जस्टिफिकेशन, या संबंधी काही गोष्टी आपण पाहूया. And justification means to be declared righteous before God. आणि जस्टिफिकेशन, नीतिमान ठरवलं जाणं, म्हणजे पवित्र देवासमोर देव मानवाला नीतिमान म्हणून घोषित करतो. आमेन. And therefore, having been justified by faith, we have peace with God. आणि आम्ही
प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे नीतिमान ठरवलेले आहोत. म्हणून देवाबरोबर आमचा समेट आहे आणि मग देवाची शांती आमच्यामध्ये वस्ती करते. आमेन. And salvation is the greatest gift God offers humanity. आणि मानवाला देवाने दिलेली सर्वात जी उत्तम देणगी काय असेल तर ती म्हणजे तारण. And it's available to anybody. आणि जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी देवानं ही संधी दिलेली आहे तारण प्राप्त करून घेण्याची, देवाच्या कुटुंबात प्रवेश करण्याची, देवाचं लेकरू बनण्याची, पाप क्षमा करण्याची. आमेन. Through Christ the barriers are removed. आणि ख्रिस्तामध्ये आमची सर्व बंधनं तुटलेली आहेत. आमचं सर्व पाप आमच्यापासून दूर गेलेलं आहे. आम्ही नीतिमान बनलेले आहोत आणि देवानं आमचा स्वीकार केलेला आहे आणि स्वर्गाचं दार आमच्यासाठी उघड झालेलं आहे आणि आमच्यामध्ये देवाचं जीवन, सार्वकालिक जीवन आलेलं आहे. आमेन. And we have a free access to God. आणि देवाकडे जाण्याचा मार्ग आमच्यासाठी आता मोकळा झालेला आहे. पापाची आडवीन प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर पाडलेली आहे. आमेन. And our sins are forgiven. Imputed sin, inherited sin, and personal sin are forgiven. आणि मूळ आदामापासून आमच्यामध्ये असलेलं पाप, आमच्या माता पित्यापासून आमच्यामध्ये असलेलं पाप आणि आम्ही जगामध्ये पाप कृत्याद्वारे केलेलं पाप, या सर्व पापांची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर वाहिली. आम्हाला पापमुक्त केलं, आम्हाला नीतिमान ठरवलं आणि देवाबरोबर आमचा समेट घडवून आणला. आमेन. We are reconciled with God. आणि देवाबरोबर आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे समेट करण्यात आलेला आहे. And we receive new life. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आम्हाला नवीन जीवन, देवाचं जीवन, सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. Salvation begins with forgiveness, but it ends with complete transformation into the image of Christ. आता तारणाची सुरुवात पापक्षमेपासून होते, पण तारणाचा शेवट देवाच्या कुटुंबामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आणि देवाच्या पुत्राच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं बनण्यामध्ये होतो. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमेन. I think it's difficult for our mind to grasp the scope of what Christ has done. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आमच्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचा आढावा घेणं, त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे आमच्या मानवासाठी बऱ्याचदा खूप अवघड आहे आणि कठीण आहे. And next week we will continue with seeing what that salvation has brought through the coming of the Holy Spirit. आणि तारणाच्या द्वारे देवानं पवित्र आत्म्याची ओतणी आमच्यावर केली, त्याचे परिणाम आमच्यावर काय झाले हे आम्ही आता पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत. आमेन. Amen. Thank you, sister. It was a difficult subject. Yes, I'm sorry. Future, then reconciliation. I So will. students I have have to- prepared. Yeah. I have prepared Yeah. homework. I'm going to finish Yeah. it and then send it to Charles. And In English, it is a little bit simplified. In Marathi, it is difficult to understand those terms, sanctification I- and justification and all those things. yeah, English, yeah, they I are will- simple, but in Marathi, a little bit we have to Ah. explain them. Yeah. मास्टर हे आपला हे दोन्ही लागून क्लास होते ते तिसऱ्या वर्षाचे हा, तिसऱ्या वर्षाचा व्हिडिओ दाखवण्यात आला पहिल्यांदा. बर. आणि मग त्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं की तारणापासून तुम्ही सांगत असताना देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची देवास्तुती असो, हा त्याचा आता जो हे वापर सिस्टर केला हा
तारणासंबंधी शिक्षण देतात. तारणामध्ये अनेक हा गोष्टींचा अंतर्भाव आहे. खूप मोठा आहे तारण. आम्हाला हो वाटतं पाप क्षमा आणि स्वर्गात प्रवेश म्हणजेच तारण. तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये. हम्म. ठीक आहे पास्टर. ओके. So, So students have some questions. So I just tell him that salvation is so vast, so many things included in them. See, within 5 minutes you can't conclude all that. So yeah, detail you have to do. In that systematic theology, when Grudem, there are 10 steps, starting from that divine selection up to that glorification. 10 steps yeah. he has given in systematic Van Grudem. That is too deep. So, But it's all included in yeah, salvation. in all It's all, included. Yeah, justification, sanctification, all those things. yeah. Yeah. I will send, In I will, Marathi, are not there. yeah. Theology books in Marathi not available. That was the problem with Marathi students. In English, Okay. the Vain Guru is the best book for systematic theology. And Yeah. so, I mean, other books are there, but in Marathi, no book is there. Theology. I will Detailed send, theology I books mean, are not. Yeah. I think Dr. Charles Okay. can send you the notes that you can Yeah. use for. Yeah. You can send the notes. Pastor Pravakar will translate and send them. Yeah. Yeah. Thank you. Thank you. God bless you. See you next God week. bless you. See you next week. Yeah. Dr. Charles, you have to stop the recording.